नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर कोळेकर स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये व्यक्ती व त्यांची समाधीस्थळे बघणारा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, आज आपल्याला एकूण असे 16 ते 17 व्यक्ती बघायचे आहे आणि त्यांच्या जीवनाबद्दल इतर महत्त्वाचे प्रश्नसुद्धा या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचे आहे. आता बघा, यांच्यावरली समाधीस्थळे कोण्या पद्धतीने तुम्हाला अगदी साध्या पद्धतीने लक्षात ठेवायचे आहे हे मी तुम्हाला आज समजून सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, आपल्याला 17 व्यक्तीपैकी सुरुवातीला गांधी घराण्यातील जवळपास आपल्याला एकूण 5 व्यक्ती बघायचं आहे. त्यांचीवाली शॉर्टकट पद्धत कशी लक्षात ठेवायची आहे हे मी तुम्हाला आधी सांगणार आहे, नंतर हे बाकीचे आपले व्यक्ती होणार आहे. तर पहिली व्यक्ती जी आहे महात्मा गांधी. तर लक्षात ठेवायच्यामध्ये शॉर्टकट पद्धत कशी लक्षात ठेवायची तुम्हाला सांगत आहोत. ब्रॅकेटमध्ये जे दिलेलं आहे ती आपली आहे शॉर्टकट पद्धत. आता प्रश्न कसे तयार करायचे आणि यांचं ॲन्सर कसं लक्षात ठेवायचं आहे बघा. याच्यामध्ये गांधी घराण्यातील राजा कोण होता म्हटलं तर महात्मा गांधी. आता लक्षात ठेवायच्यामध्ये काय विचारला प्रश्न, गांधी घरातील राजा कोण? उत्तर काय राहणार, महात्मा गांधी. तर या राजावरून तुम्ही काय लक्षात ठेवू शकता, राजघाट. तर याच पद्धतीने पुढची व्यक्ती बघा. आता राजीव गांधी. गांधी घराण्यातील वीर पुरुष. गांधी घराण्यातील वीर पुरुष कोण म्हटलं तर राजीव गांधी. आणि वीरवरून तुम्ही काय लक्षात ठेवू शकता, वीरभूमी. त्यानंतर बघा, महिलांमधील शक्ती कोणी दाखवली असा जर प्रश्न आपण तयार केला तर उत्तर काय भेटणार आपल्याला, इंदिरा गांधी. काय विचारलं आहे, महिलांमधील शक्ती कोणी दाखवली. तर बघा, आता महिलांमधील शक्ती इंदिरा गांधीनेच का बरं दाखवली म्हटलं तर इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. लक्षात राहील. या शक्तीवरून तुम्ही काय लक्षात ठेवू शकता, शक्ती स्थळ लक्षात ठेवू शकता. त्याच पद्धतीने संजय गांधी. तर संजय गांधी आपण नेक्स्टमध्ये. त्यानंतर बघा, आता पंडित नेहरू. सर्वांनाच माहिती आहे पंडित नेहरूंचा स्वभाव कसा होता म्हटलं तर शांत स्वभाव होता. आणि शांत स्वभावाची व्यक्ती असणारे व्यक्ती कोण होते म्हटलं तर पंडित नेहरू. शांतवरून तुम्ही काय लक्षात ठेवू शकता, शांतिवन. याच्यामध्ये लक्षात ठेवा IMP एक शब्द आहे. वन जो शब्द आहे तो तुम्हाला परमनंट लक्षात ठेवायचा आहे, शांतिवन. त्यानंतर बघा, आता संजय गांधी. आता संजय गांधीच्या जीवनावर कोणाचा प्रभाव होता म्हटलं तर पंडित नेहरूचा. आणि पंडित नेहरूंचा स्वभाव कसा होता, शांत. त्याच्यामुळे संजय गांधीसुद्धा कशा स्वभावाचे होते, शांत स्वभावाचे होते. आपण इथं लक्षात ठेवू शकतो. आणि याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, याच्यामध्ये घाट हा शब्द लक्षात ठेवायचा आहे, शांती घाट. आणि पंडित नेहरूच्या समाधीस्थळाचं नाव काय म्हटलं तर शांतिवन. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे 5 व्यक्ती झाले यांचे समाधीस्थळ. पुन्हा एक वेळेस याला काय करायचं आहे, 5 व्यक्तीचा पुन्हा हे व्हिडिओ मागे जाऊन पुन्हा एक वेळेस बघून घ्यायचा. तर बघा, आता यांच्या जीवनाबद्दल आपल्याला काय करायचे आहे, इतर माहितीसुद्धा जाणून घ्यायची आहे, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये यांच्याबद्दल जर प्रश्न आला तर आपल्याला त्याचं उत्तर माहीत असायला हवे. आणि महत्त्वाचे प्रश्न आपण याच्यामध्ये बघणार आहोत. बघा मित्रांनो, महात्मा गांधी यांचा जन्मदिन जो आहे 2 ऑक्टोबर 1869 गुजरातमध्ये झाला होता. आता सर्वात छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला सर्वच माहीत आहे. तर बघा, मेन प्रश्न याच्यावर काय तयार होत आहे म्हटलं तर महात्मा गांधी जेव्हा आफ्रिकेमध्ये गेले होते, आफ्रिकेमध्ये कोण्या वर्षी गेले म्हटलं तर 1893मध्ये. लक्षात राहील, इयर लक्षात ठेवायचं आहे. आफ्रिकेमध्ये का बरं गेले म्हटलं तर लक्षात ठेवायचा, जेव्हा ते 22 वर्षाचे होते त्यांनी तेव्हा काय केलं होतं, इंग्लंडमधून बॅरिस्टर ही पदवी प्राप्त केली होती वयाच्या 22व्या वर्षी. त्यानंतर त्यांनी भारतामध्ये वकिली करण्यास ठरवलं होते, राजकोट किंवा मुंबई येथे. परंतु काही कारणास्तव ते भारतामध्ये वकिली करण्याचा त्यांनी निर्णय टाळला व ते कुठं जाण्याचं ठरवलं त्यांनी, आफ्रिकेमध्ये. मग आफ्रिकेमध्ये कधी गेले म्हटलं तर 1893. तर लक्षात ठेवा, आफ्रिकेमधून पुन्हा भारतामध्ये कधी परत आले म्हटलं तर टोटल म्हटलं तर 9 जानेवारी. डेट इम्पॉर्टंट आहे, 9 जानेवारी 1915 या वर्षी ते पुन्हा भारतामध्ये काय आले, परत आले. तर तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल, जो 9 जानेवारी हा जो दिन आहे तो भारतामध्ये आपण कोणता दिन साजरा केला जातो म्हटलं तर भारतीय प्रवासी दिन. तर बघा, याच्यामध्ये 1893 ते 1915 इतका जो वर्ष आहेत, टोटल वर्ष म्हटलं तर जवळपास 21 वर्ष होतात. म्हणजे महात्मा गांधी आफ्रिकेमध्ये किती वर्ष राहिले म्हटलं तर 21 वर्ष राहिले. आणि ते वयाच्या जवळपास त्यांचं वय जेव्हा 45 वर्ष झाले तेव्हा ते काय झालं होतं, 9 जानेवारीला भारतामध्ये परत आले. समजलं इथपर्यंत. तर बघा, त्यांच्या जीवनातील जे महत्त्वाचं पहिलं सार्वजनिक भाषण जे आहे ते कोणत्या ठिकाणी झालं होतं म्हटलं तर लक्षात ठेवा, ते सुद्धा तुम्हाला सांगता यायला पाहिजे. पिट्रोरिया या शहरामध्ये त्यांचं पहिल्यांदा सार्वजनिक भाषण झालं होतं. लक्षात राहील, इथपर्यंत समजलं. बघा मित्रांनो, याच्यामध्ये पुढचा जो पॉईंट आहे अति इम्पॉर्टंट आहे, लक्ष व्यवस्थित द्या. जॉन रस्किन नावाचे एक व्यक्ती होते, त्यांचं एक पुस्तक जे होतं अन टू द लास्ट. लक्षात ठेवा, या पुस्तकाचा गांधीजीच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात प्रभाव होता. तसेच आणखी एक व्यक्ती होते, रशियन विचारवंत होते, लिओ टॉल्स्टॉय. त्यांचं नाव कोणतं होतं म्हटलं तर लिओ टॉल्स्टॉय. तर बघा, यांच्याच नावावरून त्यांनी आफ्रिकेमध्ये टॉल्स्टॉय नावाचे काय केलं आहे, फॉर्म स्थापन केले आहे, जेणेकरून तिथे आफ्रिकेतील जे
लोक असतात त्यांच्यासाठी राहण्याची सुविधा होईल म्हणून त्यासाठी त्यांनी काय केलं आहे, टॉल्स्टॉय फार्म स्थापन केलं आहे. त्यानंतर बघा आफ्रिकेमध्ये असतानाच त्यांनी काय केलं आहे, इंडियन ओपिनियन नावाचं एक वृत्तपत्र सुरू केलं आहे. आता लक्षात ठेवा, हे तर सर्वांना माहीत असेल, पण कोणत्या वर्षी सुरुवात केली म्हटलं तर 1904 या वर्षी त्यांनी काय केलं आहे, वृत्तपत्राला सुरुवात केली आहे. तर बघा आता हे वृत्तपत्र कसं होतं, दैनिक होतं, कोण्या पद्धतीत होतं, मासिक होतं की कोणतं होतं, त्या पद्धतीनं जर त्यांनी विचारलं असेल तर हे लक्षात ठेवा, वृत्तपत्र जे होतं साप्ताहिक होतं. कोणतं होतं म्हटलं तर हे साप्ताहिक होतं. बघा आता कैसर-ए-हिंद, तर याच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी राहते. कैसर-ए-हिंद तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल, ही काय महात्मा गांधी यांना पदवी देण्यात आली होती. तर लक्षात ठेवा, कधी दिली आणि कोणी दिली हा महत्त्वाच्यावरती काय राहणार, प्रश्न राहणार. लक्षात ठेवा, ही जी पदवी आहे ती इंग्रज लोकांनीच दिली होती. कोणाला, महात्मा गांधींना. कोणी दिली म्हटलं तर व्हाईसराय जे होते लॉर्ड हार्डिंग्स यांनी ही पदवी महात्मा गांधींना दिली. पण कधी दिली म्हटलं तर 1915 या साली दिली. लक्षात राहील. तर बघा पुढचा जो पॉईंट आहे अशाच पद्धतीने लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे, तो सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचाच आहे. त्यानंतर बघा आता महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी त्यांना कोणी दिली म्हटलं तर रवींद्रनाथ टागोर यांनी दिली आहे. त्यानंतर बघा महात्मा गांधींना राष्ट्रपिता असं कोणी पहिल्यांदा म्हटलं होतं म्हटलं तर सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलं होतं. आणि महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण असा प्रश्न जर विचारला तर सर्वांना त्याचं उत्तर सुद्धा माहीत असेलच, गोपाळ कृष्ण गोखले होते. परंतु आपला प्रश्न हा नसून महात्मा गांधींचे फक्त जर गुरु विचारले तर त्याचा ॲन्सर सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा महात्मा गांधींचे फक्त गुरु जर विचारलं तर ॲन्सर याचं राहणार रामचंद्र रावजी भाई. लक्षात राहील, रामचंद्र रावजी भाई हे त्यांचे कोण होते, गुरु होते. आणि राजकीय गुरु म्हटलं तर गोपाळकृष्ण गोखले हे होते. लक्षात राहील. त्यानंतर बघा आता महात्मा गांधीचा जन्म तुम्हाला सांगितलाच आहे आणि त्याचा मृत्यूसुद्धा 30 जानेवारी 1948 या दिवशी झाला होता. पण बघा आता तुम्हाला मी आत्ताच सांगितलं होतं महात्मा गांधींना कैसर-ए-हिंद पदवी दिली होती म्हटलं 1915 या वर्षी. परंतु जे एक घटना झाली होती भारतामध्ये कधी म्हटलं तर 13 एप्रिल 1919 या वर्षी. कोणती घटना झाली सर्वांना आठवलं असेल, जालियनवाला बाग ही घटना झाली होती. याच्या निषेधार्थ म्हणून महात्मा गांधींनी कोणत्या पदवीचा त्याग केला म्हटलं तर कैसर-ए-हिंद पदवीचा त्याग केला आहे. त्यानंतर रवींद्रनाथ टागोरने सुद्धा त्याच्याच निषेधार्थ म्हणून सर या पदवीचा त्याग केला होता. कोणती पदवी, सर या पदवीचा त्याग केला होता. त्याच पद्धतीनं सुभाषचंद्रसुद्धा बोस यांनी सुद्धा काय केलं होतं, त्याच्या निषेधार्थ म्हणून ICS नावाची जी त्यांना पदवी मिळाली होती त्या पदवीचा सुद्धा त्यांनी काय केला आहे, त्याग केला होता. बघा याच्यामध्येच आपण बरेचसे प्रश्न आपल्या इथे तयार झाले. एकाच नावावरून आपल्याला काय अनेक प्रश्न आपण इथेचा तयार केले आहे. असंच तुम्हाला कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना एका प्रश्नाचं म्हणजे एका मार्काचं कन्वर्ट अनेक मार्कामध्ये करता यायला पाहिजे. आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण त्याच पद्धतीनं आता आपल्याला अभ्याससुद्धा करायचा आहे. लक्षात राहील. त्यानंतर बघा आता पुढचा पॉईंटसुद्धा इम्पॉर्टंट आहे. गांधींच्या जीवनातील पहिला सत्याग्रह सर्वांना माहीत आहे, पण आपण जो इथे पॉईंट जो बघणार आहोत आता काय याच्यामध्ये पहिला सत्याग्रह आश्रम. लक्षात ठेवा, हा जो शब्द दिलेला आहे यांनी काय आश्रम आहे. महात्मा गांधींनी पहिला सत्याग्रह आश्रम केव्हा स्थापन केला होता म्हटलं तर 25 मे 1915 या वर्षी त्यांनी काय केला होता, स्थापन केला होता. पण काय सत्याग्रह आश्रम हा स्थापन केला होता. परंतु 1917ला पुन्हा ते काय केलं होतं, साबरमती नदीच्या किनारे त्याला काय केलं होतं, तिथे स्थापित करण्यात आलं होतं. लक्षात ठेवा, हा जो आपण प्रश्न इथं सांगितला आहे PSI पूर्वपरीक्षेमध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. केव्हा हलवण्यात आला होता म्हटलं तर तो 1917. कुठे, साबरमती नदीच्या किनारी. हा जो आश्रम आहे 1915 या वर्षीचा तोच. त्यानंतर बघा आता पुढचा जो प्रश्न याच्यामध्ये तयार होत आहे, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष महात्मा गांधी फक्त जीवनामध्ये एकच वेळ झाले आहे, तो वर्ष म्हणजे कोणता आहे 1924चं. ते अधिवेशन कुठं भरलं होतं म्हटलं तर बेळगाव या ठिकाणी भरलं होतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे. गांधीजी फक्त जीवनामध्ये 1924 या वर्षीच फक्त काय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते आणि ते कुठं होतं म्हटलं तर बेळगाव या ठिकाणी. त्यानंतर बघा आता लक्षात ठेवा याच्यामध्ये त्यांनी 1933 या वर्षी हरिजन सेवक संघाची काय केली होती, स्थापना केली होती. इयर लक्षात ठेवायचं आहे 1933. लक्षात ठेवा 1933लाच पुन्हा त्यांनी हरिजन नावाचं वृत्तपत्रसुद्धा काय केलं होतं, सुरू केलं होतं. लक्षात राहील. आता लक्षात ठेवा इयर तेच आहे 1933 आणि वृत्तपत्राचं नावसुद्धा काय हरिजनच आहे. पण कोणाच्या मदतीने त्यांनी हे वृत्तपत्र सुरू केले म्हटलं तर बिर्ला शेठच्या मदतीने हे त्यांनी काय केलं आहे, सुरू केलं आहे. लक्षात राहील. तर बघा याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे. तर बघा मित्रांनो, पुढचा जो पॉईंट आहे याच्यामध्ये गांधीच्या जीवनातील तुरुंगातील शेवटचा जो दिवस होता
तो होता 6 मे 1944. या दिवशीपर्यंत तो काय होते म्हटलं तर तुरुंगामध्ये त्यांचा शेवटचा दिवस होता. तर बघा गांधीच्या जीवनामध्ये एकूण ते किती दिवस तुरुंगामध्ये राहिले म्हटलं तर तुम्हाला इथं आकडा जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. 2338 इतके दिवस ते काय झालं आहे तुरुंगामध्ये जवळपास त्यांच्या आयुष्यातले काढले आहे त्यांनी. तर 2338 हा जो आकडा आहे तोच म्हणजे जवळपास लक्षात ठेवा किती होते म्हटलं तर जवळपास 6.5 वर्ष त्यांनी काय केलं आहे तुरुंगामध्ये काढलेलं आहे. लक्षात राहील याच्यामध्ये. तर बघा आता त्यांच्यावर जी हत्या झाली होती त्यांच्याबद्दल आपल्याला थोडंफार इथं जाणून घ्यायचं आहे आणि महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्ष द्या. व्हिडिओला तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे. तर बघा गांधीजी यांची हत्या जी झाली होती कधी झाली म्हटलं तर 30 जानेवारी, सर्वांना डेट वगैरे माहीत असेलच ही वाली, 30 जानेवारी 1948 या वर्षी त्यांची काय झाली होती हत्या झाली होती. मग आता भारतामध्ये 30 जानेवारी हा दिन आपण कोणता दिन म्हणून साजरा करतो म्हटलं तर हुतात्मा दिन म्हणून साजरा करतो. तर बघा आता गांधीची जी हत्या आहे यांच्या रिलेटेड जे आपल्याला महत्त्वाचे प्रश्न इथं तयार होते ते आता बघवायचं आहे. आणि असे प्रश्न तुम्हाला मी आता इथे सांगणार आहोत किंवा अशी माहिती सांगणार आहोत की जे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ते माहीत नाही आहे. तर बघा गांधीजींची जी हत्या झाली होती ती कधी झाली होती म्हटलं तर 30 जानेवारीला शुक्रवार होता. त्या दिवशी कोणता वार होता म्हटलं तर शुक्रवार. आणि त्यांचा जो टायमिंग होती हत्याची तो कोणता होता म्हटलं तर 5 वाजून जवळपास 15 मिनिटे किंवा 17 मिनिट असं म्हटलं तरी चालेल. पण गांधीजी यांची हत्या कोणी केली म्हटलं तर नथुराम गोडसे या युवकाने केली होती. पण आता लक्षात ठेवा नथुराम गोडसेंनी केली होती पण त्यांचा जो सहकारी होता हत्या करणारा तो कोण होता म्हटलं तो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा नारायण आपटे. त्या व्यक्तीचं नाव काय म्हटलं तर नारायण आपटे. हे तुम्हाला काय करायचं आहे पाठच करून ठेवायचं आहे. तर नथुराम गोडसेंनी गांधीजींना एकूण गोळ्या किती घातल्या होत्या म्हटलं तर 3 गोळ्या मारल्या होत्या. तर नारायण आपटे यांनी सुद्धा काय केली होती 1 गोळी त्यांना मारली होती. तर बघा आता यांच्यावर जे नथुराम गोडसेवर एकूण जो खटला चालला होता गांधीच्या हत्येबद्दल अशा एकूण 9 जणांना त्यांनी काय केलं होतं आरोपी साबित करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामधले जे 9वे व्यक्ती होते ते होते विदा सावरकर. तर लक्षात ठेवा विदा सावरकर यांना सुटका त्यांच्यामधून झाली होती. त्यांचावाला आरोप हे सिद्ध झालेला नव्हता. पण उरले जे व्यक्ती होते 8 त्याच्या 8 व्यक्तीपैकी 6 व्यक्तींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर हे जे 2 व्यक्ती होते नथुराम गोडसे आणि कोण नारायण आपटे या दोघांना काय केली होती फाशी देण्यात आली होती. तर बघा नथुराम गोडसे व त्याच्या सहकारी यांना फाशी केव्हा दिली होती म्हटलं तर 15 नोव्हेंबर लक्षात ठेवा याच्यामध्ये 1949 या वर्षी त्यांना काय झाली होती फाशी देण्यात आली होती. तर डेटसुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता इम्पॉर्टंट वाटत असेल तर. समजलं इथपर्यंत महात्मा गांधींच्या जीवनाबद्दल हे आपले काय महत्त्वाचे प्रश्न होते. बघा मित्रांनो आता पुढचे जे व्यक्ती आपले गांधी घराण्यातील वीर पुरुष कोण होते आपले राजीव गांधी यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघून घेऊ आपण. वीरवरून वीरभूमी लक्षात ठेवू शकता तुम्ही. तर बघा त्यांचा जो जन्मदिन आहे 20 ऑगस्ट 1944 मुंबई येथे त्यांचा जन्म झाला होता. तर आपल्या भारतामध्ये जो आहे 20 ऑगस्ट हा दिन जो आहे तो कोणता दिन म्हणून साजरा करतो म्हटलं तर कोणता दिन म्हणून आपण साजरा करतो तो सद्भावना दिन म्हणून तो आपण साजरा करतो. लक्षात ठेवायच्यामध्ये सद्भावना हा दिन कधी साजरा करतो म्हटलं तर 20 ऑगस्ट. राजीव गांधी हे भारतातील काय होते म्हटलं तर त्यावेळेचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. आणि त्यांच्या जे पत्नीचे जे नाव आहे ते काय आहे म्हटलं त्याच्यामध्ये लक्षात ठेवा तुम्ही एडविज अँटोनिओ अल्बिना मायनो. तर लक्षात ठेवा इथं फक्त आपल्याला जवळ काय त्यांच्याबद्दल माहिती आहे. फक्त त्याच्यामध्ये पेपरमध्ये तुमच्यासाठी लक्षात काय ठेवायचं आहे त्यांचा जो जन्मदिन आहे तो कोणता दिन म्हणून साजरा केला जातो सद्भावना दिन म्हणून साजरा केला जातो. बघा मित्रांनो पुढची व्यक्ती जे अत्यंत महत्त्वाचे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून इंदिरा गांधी. महिलांमध्ये त्यांनी काय केली होती शक्ती दाखवली. इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. तर लक्षात ठेवा इंदिरा गांधींचा जन्म जो आहे 19 नोव्हेंबर 1917ला कुठे झाला होता अलाहाबाद इथे झाला आहे. कधी झाला आहे म्हटलं तर 1917. तर लक्षात ठेवा 2017मध्ये त्यांची काय झाली होती 100वी जयंती साजरी करण्यात आली होती. तर बघा इंदिरा गांधीचं जे टोपण नाव आहे कोणतं आहे म्हटलं तर प्रियदर्शनी. आता हे प्रियदर्शनी हे टोपण नाव इंदिरा गांधींना कोणी दिलं म्हटलं तर लक्षात ठेवा ते तुम्हाला उत्तरेचं माहीत असायला पाहिजे रवींद्रनाथ टागोर यांनी. लक्षात राहील रवींद्रनाथ टागोर यांनी काय केलं आहे प्रियदर्शनी हे नाव दिलं आहे. अजून लक्षात ठेवा इंदिरा गांधींना आयरन लेडीसुद्धा आपण म्हटल्या जाते. लक्षात राहील. त्यानंतर बघा आता यांच्याबद्दल अजून बऱ्याचशा माहिती आपल्याला इथे जाणून घ्यायची आहे. तर बघा 1930 या वर्षी 1930 या वर्षी इंदिरा गांधींनी मुलींसाठी किंवा महिलांसाठी म्हणून त्यांनी एक वानर सेना स्थापन केली होती. कोणती म्हटलं तर वानर
सेना. लक्षात ठेवा, पेपरमध्ये एक प्रश्न काही विचारला जाऊ शकतो, महत्त्वाचे प्रश्न आहे, तुम्हाला मी ते आज समजून सांगत आहो. वानर सेना कोणी स्थापन केली होती म्हटलं तर इंदिरा गांधी यांनी. आणि बालवीर ही संघटना कोणी स्थापन केली होती म्हटलं तर ॲनी बेझंट यांनी स्थापन केली होती. लक्षात राहील, बालवीर ही संघटना कोणी स्थापन केली होती म्हटलं तर ॲनी बेझंट यांनी स्थापन केली होती. तर बघा मित्रांनो, पुढचा जो प्रश्न आहे यांच्याचबद्दल, लक्षात ठेवा, यांच्याच काळामध्ये शिमला करार झाला होता. आता का बरं झाला होता म्हटलं तर लक्षात ठेवा, भारताचे 1971 पाकिस्तानसोबत काय झालं होतं, युद्ध झालं होतं. आणि शिमला करार कधी झाला होता म्हटलं तर 1972 या वर्षी. तेव्हा लक्षात ठेवा, पाकिस्तानचे पंतप्रधान कोण होते म्हटलं तर कोण होते, जुल्फिकार भुट्टो हे होते. लक्षात राहील. सर्वात पहिल्यांदा परमाणु प्रशिक्षण कोणाच्या काळात झालं होतं म्हटलं तर इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये झालं होतं. कधी झालं होतं म्हटलं तर लक्षात ठेवा, 18 मे 1974 या वर्षी झालं होतं. तर बघा, याच्यावरचा प्रश्न एक्झाममध्ये विचारलेलं आहे. कंबाईन वगैरे जे असेल महत्त्वाचे एक्झाम आहे त्याच्यामध्ये असे प्रश्न विचारलेले आहे. परमाणु प्रशिक्षण तर झालं होतं, लक्षात आहे. पहिलं परमाणु प्रशिक्षण कोणत्या काळात झालं होतं, इंदिरा गांधी. पण याच्यावरचा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की जे परमाणु प्रशिक्षण झालं होतं ते कुठं झालं होतं म्हटलं तर पोखरण येथे राजस्थान. बरोबर आहे, ते सर्वांना माहीत असेल. पण त्या परमाणु प्रशिक्षणचं नाव कोणतं ठेवण्यात आलं होतं म्हटलं तर स्माइलिंग बुद्ध. लक्षात ठेवा, हे तुम्हाला पाठच करून ठेवायचं आहे. अति IMP प्रश्न आहे. परमाणु प्रशिक्षणाचं नाव कोणतं होतं म्हटलं तर स्माइलिंग बुद्ध. लक्षात राहील. त्यानंतर बघा, आता इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ कुठं आहे म्हटलं तर रायपूर. आता रायपूरचं नवीन नाव कोणतं आहे म्हटलं तर अटल नगर. लक्षात राहील. त्यानंतर बघा, आता त्यांचे जे बुक्स आहे ते कोणते आहे म्हटलं तर माय ट्रूथ आणि कोणतं आहे, इंटरनल इंडिया. हे 2 बुक आहे त्यांच्यावाले, माय ट्रूथ आणि इंटरनल इंडिया. तर बघा, त्यांना भारतरत्न कधी देण्यात आला होता म्हटलं तर 1971 त्यांना भारतरत्न देण्यात आला होता. लक्षात ठेवा, आता इंदिरा गांधी एकूण काँग्रेसच्या अध्यक्ष किती वेळेस बनला आहे म्हटलं ते उत्तर राहण्याचं 3 वेळा. त्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान पदावर एकूण किती वर्ष राहिले म्हटलं तर 16 वर्ष राहिले. एकूण किती वर्ष काळ त्यांनी पंतप्रधानपदी सांभाळलं म्हटलं तर इंदिरा गांधींनी एकूण 16 वर्ष. तर बघा मित्रांनो, आपण हे शॉर्टकटमध्ये फक्त माहिती बघत आहोत, कारण की आपण जेव्हा व्यक्तिविशेषमध्ये बघणार किंवा एखादी पंतप्रधानची सिरीज आपण जेव्हा स्टार्ट करणार त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल याच्याबद्दल माहिती भेटणार. तर बघा, आता पंडित नेहरू यांच्याबद्दल तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहीत असेल, तर आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांची जी भेट झाली होती, कधी झाली होती म्हटलं तर 1916 या वर्षी महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांची भेट झाली होती. कुठं म्हटलं तर लखनौच्या अधिवेशनामध्ये. तर बघा, पंडित नेहरू यांचा जो जन्मदिन आहे कधी आहे म्हटलं तर 14 नोव्हेंबर 1889 यांच्यात काय झाला होता, त्यांचा जन्म झाला होता. आता 14 नोव्हेंबर भारतामध्ये कोणता दिन म्हणून साजरा केला जातो म्हटलं तर बालदिन म्हणून आपण तो साजरा करण्यात येतो. लक्षात राहील. इम्पॉर्टंट प्रश्न आहे 14 नोव्हेंबर. त्यानंतर बघा, पुढचा वाला प्रश्न याच्यावर. पुढचा जो पॉईंट आहे अत्यंत इम्पॉर्टंट आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. हमखास याच्यावर पेपरमध्ये प्रश्न विचारल्या जातोच. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये जेव्हा वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात झाली होती, कधी झाली म्हटलं तर 1940 आता घोषणा कोणी केली होती म्हटलं तर बघा, महात्मा गांधीजी यांनी केली होती. आता कधी 1940. मग 1940चं जे काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं, कोणतं भरलं होतं म्हटलं तर रामगड येथे भरलं होतं. आणि त्याच्यावाले जे अध्यक्ष होते मौलाना आझाद होते. हे लक्षात ठेवायचं आहे. 1940चं जे काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन जे भरलं होतं त्याच्यावाले अध्यक्ष कोण होते म्हटलं तर मौलाना आझाद होते. तर पहिले जे व्यक्ती होते सत्याग्रही, सर्वांना पाठ असेल, विनोबा भावे. तर लक्षात ठेवा, यांनी सत्याग्रहाची सुरुवात कुठून केली म्हटलं तर पवनार या गावापासून त्यांनी काय केली होती, सत्याग्रहाला सुरुवात केली होती. त्यानंतर दुसरे व्यक्ती सर्वांनाच माहीत असेल, आता पाठ झालाच असेल, पंडित नेहरू. त्यानंतर तिसरे जे व्यक्ती होते ब्रह्मदत्त शर्मा होते. त्यानंतर चौथे जे व्यक्ती होते म्हटलं तर वल्लभभाई पटेल. पाचवी व्यक्तीसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं याच्यामध्ये मौलाना आझाद. तर लक्षात ठेवा, याच्यातला सिक्वेन्स जो आहे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तुमचे जे पाठ असेल जास्तीत जास्त याच्यामध्ये काय 2 पाठ असेल तर तुम्हाला पूर्ण काय करायचं आहे, 5ही सिक्वेन्स काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. अशा जवळपास 500 व्यक्तींनी त्या सत्याग्रहामध्ये काय केला होता, सहभाग घेतला होता. समजलं इथपर्यंत. महत्त्वाचा आहे सिक्वेन्स, तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे, लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. लक्षात ठेवा, पंडित नेहरू हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष एकूण किती वेळेस अध्यक्ष होते म्हटलं तर लक्षात ठेवा, याचं ॲन्सर काय राहणार म्हटलं तर एकूण 6 वेळेस. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पंडित नेहरू हे एकूण किती वेळेस झाले होते म्हटलं तर 6 वेळेस. तर बघा, याच्यामध्ये 3 जे आहे पहिले ते कुठे होते, स्वातंत्र्याच्या आधी होते. आणि शेवटचे जे 3 आहे म्हटलं ते कसे होते, स्वातंत्र्याच्या
नंतरचे होते. आता याच्याबद्दल लक्षात ठेवा, हे तुम्हाला फक्त सांगत आहो, पण याच्याबद्दल तुम्हाला एक्स्ट्रा माहिती जी सांगत आहो ते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सांगत आहो. तर बघा 1929चं जे अधिवेशन झालं होतं, कुठे झालं होतं म्हटलं तर लाहोर या ठिकाणी झालं होतं. तर त्याच्यावरचे अध्यक्ष कोण राहणार आहे? या सर्वांचेच अध्यक्ष कोण होते? पंडित नेहरू होते. पण या अधिवेशनामध्ये काय झालं होतं म्हटलं तर बघा त्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच काय केलं होतं? संपूर्ण स्वातंत्र्याची काय केली होती? मागणी केली होती. कशामध्ये? लाहोर या अधिवेशनामध्ये. लक्षात राहील. त्यानंतर 1936चं जे लखनौचं अधिवेशन होतं, हे आता लक्षात ठेवा. याच्यासाठी तुम्हाला काय सांगायचं आहे? काँग्रेसच्या याला काय होती? स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाली होती. त्याच्यामुळे हे तुम्हाला काय करावं लागणार आहे? लक्षात ठेवावं लागणार आहे 1936. आणि त्याच वर्षी पुन्हासुद्धा 1936चं मध्ये 2 अधिवेशन झाले होते. लक्षात ठेवा, फैजपूरला झालं होतं. कुठे झालं होतं म्हटलं तर? फैजपूर. आणि फैजपूर हे कुठे आहे म्हटलं तर? जळगावला आहे. तर लक्षात ठेवा, या अधिवेशनाचं इम्पॉर्टंट काय म्हटलं त्या फैजपूरवाल्याचं म्हटलं तर लक्षात ठेवा, पहिले ग्रामीण अधिवेशन किंवा पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कुठं झालं होतं म्हटलं तर? फैजपूर. आणि केव्हा झालं होतं म्हटलं तर 1936मध्ये. लक्षात ठेवायच्यामध्ये. त्यानंतर बघा आता चौथं 5वं 6वं हे जे आहे स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये काय? पंडित नेहरू अध्यक्ष होते. 1951मध्ये सुद्धा होते. ते कुठे झालं होतं? दिल्ली. 53ला जे झालं होतं ते कुठं होतं? हैदराबाद. आणि 54ला जे झालं होतं ते कुठं झालं म्हटलं तर? कलकत्ता येथे झालं होतं. लक्षात राहील. अशा पद्धतीने आपल्याला पंडित नेहरूबद्दल अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण बघितले आहे. त्यानंतर कोणास कोणते गांधी म्हटले जाते? हे तुम्हाला काय करून ठेवायचं आहे? पाठच करून ठेवायचं आहे. कोणत्याही एक्झाममध्ये याच्यावर हमखास एखादा प्रश्न राहते. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, खानदेशचे गांधी कोणाला म्हटलं जाते म्हटलं तर? बाळकृष्ण लक्ष्मीकांत मेहता. हे तुम्हाला काय करायचं आहे? पाठ करायचं आहे. एक वेळेस पाठ होणार नाही. हे तुम्हाला काय करावं लागणार? वारंवार बघत राहावं लागणार. त्यानंतर सरहद गांधी कोणाला म्हणतात म्हटलं तर? खान अब्दुल गफार खान. कृष्णवर्गीय गांधी कोणाला म्हणतात? मार्टिन ल्युथर किंगला म्हणतात. विदर्भाचे गांधी पाठच करून ठेवायचं आहे. विदर्भातच आपण राहतो. लोकनायक बापूजी अने. त्यानंतर दक्षिणचे गांधी कोणाला म्हणतात म्हटलं तर? के कामराज यांना म्हणतात. त्यानंतर कोकणचे गांधी अनेक वेळेस बऱ्याचदा पेपरमध्ये हा प्रश्न किती वेळेस विचारलेला आहे? अप्पासाहेब पटवर्धन यांना म्हणतात. इटलीचे गांधी हे सुद्धा तुम्हाला पाठच करून ठेवायचं आहे. डेनिलो डाल्झी. त्यानंतर फ्रान्सचे गांधी कोणाला म्हणतात? पियरे परोडी. लक्षात राहील. तर बघा मित्रांनो, आता हे आपल्या इतिहास समाप्त झालेला आहे गांधी घराच्या रिलेटेड. आता फक्त आपल्याला पटापट काय करायचं आहे? शॉर्टकट पद्धत समजून घ्यायची आहे. बाकी जे उरलेले व्यक्ती आहेत तत्पूर्वी याच्यामध्ये तुम्हाला फक्त मी 2 प्रश्न याच्यामध्ये विचारणार. ते प्रश्न तुम्हाला काय करायचं आहे? कमेंट बॉक्समध्ये त्यांचा ॲन्सर तुम्हाला द्यायचा आहे. तर बघा मित्रांनो, याच्यावरील जो पहिला प्रश्न आहे, महात्मा गांधीची जी हत्या झाली होती ते कोणत्या ठिकाणी झाली होती? हे तुम्हाला याचं उत्तर काय करायचं आहे? कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तुम्हाला जर ऑप्शन पाहिजे असेल तर याचे जे ऑप्शन राहणार त्याचे ऑप्शन तुम्हाला सांगू शकतो. कलकत्ता, मुंबई, गुजरात, दिल्ली किंवा बिहार यापैकी कोणत्या ठिकाणी गांधीजीची हत्या झाली होती? हे तुम्हाला काय करायचं आहे? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. लक्षात राहील. त्यानंतर तर बघा मित्रांनो, आता पुढचे जे व्यक्ती आहे यांचे शॉर्टकट पद्धतीनं समाजस्थळाचं नावसुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आणि थोडक्यात महत्त्वाचे प्रश्न आपल्याला काय करायचं आहे? जाणून घ्यायचं आहे. डीपमध्ये माहिती आपण बघू शकत नाही, कारण की याच्यामध्ये जे येणारे व्यक्ती आहे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान आहे ते आपल्याला त्यांचीवाली काय करायची आहे? वेगळी सिरीज तयार करायची आहे. तर बघा मित्रांनो, पुढचे जे व्यक्ती आहे लाल बहादूर शास्त्री. तर लक्षात ठेवा, यांच्या नावामध्ये एक शब्द दडलेला आहे. कोणता आहे म्हटलं तर? बहादूर. बहादूर व्यक्तीच नेहमी काय मिळवतात? विजय मिळवतात. आणि बहादूर कोण होते म्हटलं तर? लाल बहादूर शास्त्री होते. आणि विजयवरून तुम्ही काय लक्षात ठेवू शकता? विजय घाट लक्षात ठेवू शकता. तर बघा, लाल बहादूर शास्त्री यांचं हे जे शास्त्री तुम्हाला शेवट जे शब्द दिसत आहे ते त्यांचं आडनाव वगैरे नाही आहे. ते त्यांना काय झाली आहे? पदवी दिली होती. ती पदवी कोणी दिली होती म्हटलं तर? काशी विद्यापीठाने त्यांना काय केली आहे? पदवी दिली आहे. तर बघा, आता लाल बहादूर शास्त्री यांचा जो जन्म आहे तो कधी आहे म्हटलं तर लक्षात ठेवा, तो अत्यंत इम्पॉर्टंट आहे. 2 ऑक्टोंबरला. तारीख जरी लक्षात ठेवली तरी तुम्ही चालून जाईल इथपर्यंत. 2 ऑक्टोंबर किंवा 2 ऑक्टोंबरला हा त्यांचा जन्मदिन आहे. तर बघा, आता 2 ऑक्टोंबरला सर्वांनाच माहीत असेल आणखी कोणाचा जन्मदिन आहे म्हटलं तर? महात्मा गांधीजी यांचा जन्मदिन आहे. तर बघा, यांच्याबद्दल इम्पॉर्टंट याच्यामध्ये फॅक्ट असा होता याच्यामध्ये, तर संपूर्ण भारतामध्ये एकूण किती दिवस सार्वजनिक सुट्ट्या देण्यात येतात म्हटलं तर? फक्त 3 दिवस येतात. किती दिवस राहतात? फक्त 3 दिवस. आता 3 दिवस कोणते कोणते राहतात बघा, सर्वांना थोडंफार माहीत असेल. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन राहणार. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन राहणार. आणि जे 2 ऑक्टोंबर आहे त्या दिवशी कोणाचा जन्मदिन आहे म्हटलं तर? महात्मा गांधी लाल बहादूर
शास्त्री यांचा काय त्या दिवशी जन्मदिन आहे. तर लक्षात ठेवा, भारतामध्ये एकूण फक्त किती राहते म्हटलं सार्वजनिक सुट्ट्या 3 राहतात. बाकी आपापल्या सरकारनुसार ते काय राहतात, वेगवेगळ्या सुट्ट्या दिल्या जातात. लक्षात राहील. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे याच्यामध्ये लक्षात ठेवा, लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे म्हटलं ते राहणार वाराणसी येथे आहे. लक्षात राहील, पाठच करून ठेवायचं आहे. विमानतळसुद्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यानंतर बघा आता जय जवान जय किसान हा तुम्हाला माहीत असेल नारा कोणाचा आहे म्हटलं तर लाल बहादूर शास्त्री यांचाच आहे. परंतु आता या नाऱ्याबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती सांगतो. तर बघा 1965ला यावर्षी जेव्हा पाकिस्तानसोबत भारताचे युद्ध सुरू होते त्यावेळेस उर्वा या गावामधून त्यांनी काय केलं होतं, लाल बहादूर शास्त्री यांनी भाषण दिलं होतं. त्या भाषणामध्ये त्यांनी हा नाराचा काय केला होता, उपयोग केला होता किंवा त्याच्यापासून सुरुवात झाली आहे. कुठून म्हटलं तर उर्वा या गावामध्ये त्यांनी काय केलं होतं, भाषण दिलं होतं. कधी 1965. याच वर्षी काय होतं म्हटलं तर युद्ध सुरू होतं. लक्षात राहील. त्यानंतर मध्ये यांच्याच काळामध्ये जेव्हा हे पंतप्रधान होते ताश्कंद करार झाला होता. आता ताश्कंद करार केव्हा झाला होता म्हटलं तर 10 जानेवारी 1966 याच्यामध्ये झाला होता. तर यांचा मृत्यू जेव्हा झाला होता तो कधी झाला म्हटलं, लगेच दुसऱ्याच दिवशी 10 जानेवारीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच किती होणार म्हटलं तर 11 या तारखेला 11 जानेवारी 1966 या रोजी त्यांचा काय झाला होता, मृत्यू झाला. मृत्यू झाला असं म्हणण्यापेक्षा सरळ सरळ त्यांची काय करण्यात आली होती, हत्या करण्यात आली. आता बरेचसे यांच्यावाले रहस्य होते ते त्या इकडे भारतामध्ये आल्याच्यानंतर समजा सांगणार होते, परंतु त्यांची आधीच काय करण्यात आली होती, हत्या करण्यात आली. जर याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल, ताश्कंद फाईल या नावाचा काय याच्याबद्दल मूवीसुद्धा निघाला होता. पण ते मूवी जे आहे ते सर्वच कशा रिलेटेड आहे, पॉलिटिक्सबद्दल आहे. ते तुम्हाला पॉलिटिक्स कशी असतात हे तुम्हाला त्याच्यामधून समजल्या जाईल. तर बघा सर्वात इम्पॉर्टंट याच्यामध्ये असा एक प्रश्न याच्यामध्ये तयार होणार, फक्त भारतरत्न 1966मध्ये मिळाला असा हा प्रश्न नाही आहे. तर बघा याच्यामध्ये पहिला मरणोत्तर भारतरत्न कोणाला मिळाला म्हटलं तर लाल बहादूर शास्त्री यांना. कधी मिळाला म्हटलं तर 1966 यामध्ये. लक्षात राहील, इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तुम्हाला पाठच करावं लागणार. त्यानंतर बघा आता पुढचे जे व्यक्ती आपल्याकडे मोरारजी देसाई आहे. ठीक आहे. तर बघा तुम्हाला शॉर्टकट ट्रिक कशी लक्षात ठेवायची आहे, न भिणारे व्यक्ती कोण, इतिहासामधील न भिणारे व्यक्ती कोण म्हटलं तर मोरारजी देसाई. आता का बरं न भिणारे म्हणत आपण म्हटलं तर लक्षात ठेवा, मोरारजी देसाई यांना कधीच भीती वाटत नव्हती. रात्री बेरात्री 2-3 वाजता एकटेच काय करायचे, ते फिरायला जायचे. ज्याला भीती वाटत नाही त्याला आपण काय म्हणतो म्हटलं तर अभय म्हणतो. न भिणारे व्यक्ती कोण होते म्हटलं तर मोरारजी देसाई. अभयवरून तुम्ही काय लक्षात ठेवू शकता, अभय घाट. लक्षात राहील. तुम्हाला हे काय करायचं आहे, पाठच करून ठेवायचं आहे. मोरारजी देसाई यांचा जो जन्मदिन आहे तो कधी आहे म्हटलं तर 19च्या ऐवजी लक्षात ठेवा 19 झालेला आहे. 19च्या ठिकाणी किती पाहिजे तसा 29. ठीक आहे, 29 फेब्रुवारी. आता लक्षात ठेवा लीप वर्ष आलेलं आहे, समजू शकता तुम्ही याच्यामध्ये. 29 फेब्रुवारी 1896 वर्षी यांचा ते काय झाला होता, जन्म झाला होता. तुम्ही लक्षात ठेवू शकता यांचा जन्म. त्यानंतर बघा असे हे एकमेव व्यक्ती आहे का ज्यांना भारतरत्न पुरस्कार हा मिळाला आहे. कधी मिळाला होता, 1991. आणि पाकिस्तानचा महत्त्वाचा जो पुरस्कार आहे, अत्यंत महत्त्वाचा निशाणे पाकिस्तान, हा सुद्धा काय 1990मध्ये मिळाला. असे एकमेव व्यक्ती आहे का ज्यांना ह्या दोन्ही पण पुरस्कार मिळाले आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही तयार करू शकता याच्यामध्ये. त्यानंतर बघा मोरारजी देसाई उपजिल्हाधिकारी होते. कुठे होते म्हटलं तर गुजरात. आता जेव्हा ते उपजिल्हाधिकारी होते तेव्हा त्यांच्यावाली काय झाली ती म्हटलं तर गांधीजी आणि लोकमान्य टिळकांची भेट झाली होती. त्यानंतर ते काय आले, राजकारणामध्ये त्यांनी काय केला होता, प्रवेश केला होता. लक्षात राहील. त्यानंतर पुढची व्यक्ती आपल्याला बघायची आहे, समाधीस्थळाची शॉर्टकट पद्धत कशी लक्षात ठेवायची म्हटलं तर यांच्या नावामध्ये एक शब्द दिसत आहे, तुम्हाला अंडरलाईन केली आहे बघा. त्याच्यामध्ये काय दिसत आहे, जग. त्याच्यामुळे यांनी जे कार्य केलेलं आहे भारतामध्ये कार्य न करता यांनी कुठे केले म्हटलं तर जगामध्ये. आता जगामध्ये कोणते कामं केली म्हटलं तर बघा जगामध्ये यांनी काय केली आहे, समानता आणण्याचं काम केलं आहे. लक्षात राहील. याच्यामध्ये लक्षात ठेवा जगामध्ये समानता कोणी आणली म्हटलं तर बाबू जगजीवन राम. समानतावरून समता स्थळ तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर बघा आता बाबू जगजीवन राम यांचा जो जन्मदिन आहे कधी आहे म्हटलं तर 5 एप्रिल 1908. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार. तारीख इम्पॉर्टंट आहे, पाठच करून ठेवा कारण याच्यावर महत्त्वाचा प्रश्न तर इथे तयार होत आहे. 5 एप्रिल या दिवशी कोणता दिन म्हणून आपण साजरा करतो म्हटलं तर समता दिन. लक्षात ठेवा, समानतावरून समता जे स्थळ आहे त्यावरून काय समता दिनसुद्धा भारतामध्ये साजरा करण्यात येतो. कधी 5 एप्रिल. लक्षात ठेवा, पाठच करून ठेवायचं आहे. समजलं इथपर्यंत. त्यानंतर यांच्याबद्दल पुढचा पॉईंट लक्षात ठेवा, बाबू जगजीवन राम हे कोण होते म्हटलं तर पहिले दलित उपपंतप्रधान होते. पहिले उपपंतप्रधान असणारे दलित व्यक्ती कोण म्हटलं तर
बाबू जगजीवन राम. त्यानंतर बाबू जगजीवन राम हे सर्वाधिक काळ कॅबिनेट मंत्री त्यांनी पद काय केलेलं आहे, भूषवलेलं आहे. त्यानंतर यांची जी मुलगी आहे, तुम्हाला त्यांचं नावसुद्धा माहीत असेल. त्यांची मुलगी कोण आहे म्हटलं तर मीरा कुमार, माजी लोकसभा अध्यक्ष. त्यानंतर पुढची व्यक्ती आपल्याला बघायचं आहे ग्यानी झैल सिंग. तर बघा आता जसं तुम्हाला सांगितलं आहे बाबू जगजीवन राम यांनी जगामध्ये कार्य केले, तसेच मग ग्यानी झैल सिंग यांनी काय केलं आहे, भारतामध्ये एकता आणण्याचं काम कोण केलं म्हटलं तर ग्यानी झैल सिंग यांनी. एकतावरून तुम्ही काय लक्षात ठेवू शकता, एकता स्थळ. का बरं म्हटलं लक्षात ठेवा, म्हणजे भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्यात काय झाली होती, फूट झाली होती, दंगली वगैरे झाल्या होत्या, त्याच्यामुळे भारतामध्ये एकता अजिबात उरली नव्हती. तर मग भारतामध्ये एकता आणण्याचं काम कोणी केलं म्हटलं तर ग्यानी झैल सिंग यांनी केलेलं आहे. लक्षात राहील याच्यामध्ये ग्यानी झैल सिंग याच्याबद्दल लक्षात ठेवा थोडंफार. जेव्हा भगतसिंगला फाशी दिली होती तेव्हा त्याच्यानंतरच काय केलं होतं, त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला होता. समजलं याच्यामध्ये. त्यानंतर बघा आता पहिले शीख राष्ट्रपती कोण होते म्हटलं तर ग्यानी झैल सिंग हे होते. याच्यावरचा हाच प्रश्न याच्यामध्ये तयार होऊ शकते. त्यानंतर पुढची व्यक्ती आपल्याला बघायचं आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आपण बघत आहोत समाधीस्थळं शॉर्टकटमध्ये कसे लक्षात ठेवायचं आहे. तर बघा आता राजेंद्र प्रसाद यांच्याबद्दल फक्त एकच वाक्य लक्षात ठेवायचं आहे, भारतासाठी महाप्रयत्न करणारे व्यक्ती कोण म्हटलं तर कोण होते म्हटलं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. काय बरं म्हटलं लक्षात ठेवा, संविधान सभेचे काय होते ते अध्यक्ष होते. त्याच्यामुळे त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधीसुद्धा काय केले आहे, महाप्रयत्न केले आहे. आणि नंतरसुद्धा ते कोण होते म्हटलं तर भारताचे पहिले राष्ट्रपती होते. म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीसुद्धा आणि नंतरसुद्धा भारताला त्यांनी काय केलं आहे, भारताला स्वातंत्र्यासाठी महाप्रयत्न करणारे व्यक्ती ठरले आहे. कोण म्हटलं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. महाप्रयत्नावरून तुम्ही इझी काय लक्षात ठेवू शकता, महाप्रयाण घात. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, ऑप्शनवरून सिलेक्ट करता यायला पाहिजे, म्हणून ही तुमच्यासाठी काय शॉर्टकट पद्धती आहे, लक्षात राहील. त्यानंतर पुढची व्यक्ती आपल्याला बघायची आहे शंकर दयाल शर्मा. तर लक्षात ठेवायच्यामध्ये शर्मा आणि कर्मा यांचे काय करतात, रायमिंग वर्ड्स जुळतात. कर्मावरून तुम्ही इझी लक्षात ठेवू शकता कर्मभूमी, लक्षात राहील. शंकर दयाल शर्मा लक्षात ठेवा हे कोण होते म्हटलं तर सर्वात जास्त शिकलेले राष्ट्रपती होते. त्यानंतर पुढचं बघा आता याच्यामध्ये चौधरी चरण सिंग. तर लक्षात ठेवा किसान असणारे व्यक्ती कोण होते म्हटलं तर चौधरी चरण सिंग. किसानवरून तुम्ही लक्षात इझी लक्षात राहू शकते तुमचं किसान घाट, समजलं आहे. त्यानंतर पुढची व्यक्ती आपल्याला बघायचं आहे KR नारायण. लक्षात ठेवा अत्यंत IMP आहे. गांधीजी आणि इंदिरा गांधी यांच्यावाले समाधीस्थळ वगैरे विचारणार नाही. जे नवीन नवीन व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल काय तुम्हाला ते पाठ असणं गरजेचं आहे. शॉर्टकट पद्धत कशी लक्षात ठेवायची याच्यामध्ये, लक्षात ठेवा नारायण या शब्दाचा अर्थ कोणाला संबंधित आहे म्हटलं तर सूर्याच्या संबंधित आहे. आणि सूर्याचा रोज काय होत असते म्हटलं तर उदय होत असते. आपण असं म्हणायला काही हरकत नाही. तर सूर्याचा रोज काय होतं म्हटलं तर उदय, आणि उदयवरून काय लक्षात ठेवू शकता उदय भूमी. आणि सूर्य हा शब्द कोणाला संबंधित आहे, नारायणच्या संबंधित. आणि KR नारायणचं म्हटलं काय होतं म्हटलं तर उदय भूमी, लक्षात राहील याच्यामध्ये. त्यानंतर पुढची व्यक्ती आपल्याला बघायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर सर्वांना हे पाठच राहणार चैत्यभूमी यांच्या समाधीचं नाव काय म्हटलं तर चैत्यभूमी. त्याच्यामध्ये एकच प्रश्न याच्यामध्ये असा तयार होते, चैत्यभूमी कुठं आहे म्हटलं तर हे मुंबईला आहे. आणि नागपूरला काय म्हटलं तर दीक्षाभूमी आहे. तर लक्षात ठेवा यांच्याबद्दल एक्स्ट्रा म्हणजे माहिती जी आहे ती व्यक्तिविशेषमध्ये आपण ते बघणार आहोत. त्यानंतर पुढची व्यक्ती आपल्याला बघायची आहे गुलजारीलाल नंदा. आता नंदावरून तुम्हाला काय करायचं आहे, नारायण हे लक्षात ठेवावंच लागणार, किंवा एक दोन तुम्हाला तोंडी पाठ करावंच लागणार. गुलजारीलाल नंदाचे समाधीस्थळाचे नाव काय म्हटलं तर नारायण घाट आहे. त्यानंतर पुढची व्यक्ती आपल्याला बघायचं आहे महात्मा फुले. लक्षात ठेवा त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याचशा जणांना याचं आजपर्यंत कोणालाही माहीत नाही आहे. महात्मा फुले यांच्या समाधीस्थळाचं नाव काय म्हटलं तर अस्थिस्थळ आहे, लक्षात राहील. आता त्यांच्या जीवनाबद्दल आपण जेव्हा सविस्तर माहिती बघू तेव्हा तुम्हाला याच्याबद्दल डिटेल माहिती मी तुम्हाला ते सांगणार आहोत. समजलं इथपर्यंत पाठ करून ठेवायचा आहे. अस्थिस्थळ कोणाच्या समाधीस्थळाचं नाव आहे म्हटलं तर महात्मा फुले यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे. त्यानंतर शेवटची व्यक्ती आपल्याजवळ लक्षात ठेवा. आता अत्यंत साधी पद्धत आपण बघितली आहे. 16 जे व्यक्ती झालेले आहेत त्यांच्याबद्दल लक्षात ठेवा. आता काय सांगणार, जेवढे आत्तापर्यंत आपण नेते बघितले त्यांच्यावाल्या स्मृतीस्थळांचा, समाधीस्थळ म्हणजेच काय राहते म्हटलं तर स्मृतीस्थळ, त्या स्मृतीस्थळांचा नेहमी आदर करणारे व्यक्ती कोण होते म्हटलं तर अटल बिहारी वाजपेयी. त्यांनी काय केलं होतं, इतर नेत्यांच्या स्मृतीस्थळांचा नेहमी काय केला आहे, आदर केला आहे. आणि त्यांच्या समाधीस्थळासाठी वेळोवेळी त्यांनी काय केलं आहे, जागा उपलब्ध करून दिल्या आहे. कोणी म्हटलं तर अटल बिहारी वाजपेयी स्मृतीस्थळ. त्याच्यामुळे आपण त्यांच्या सरळ काय म्हणू शकतो त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्मृतीस्थळ, लक्षात राहील. आणि त्यांचा जो जन्मदिन आहे 25 डिसेंबर, कोणाचा, अटल बिहारी वाजपेयी यांचा 25 डिसेंबर भारतामध्ये कोणता दिन म्हणून आपण साजरा करतो म्हटलं तर गुड गव्हर्नन्स डे, म्हणजे सुशासन दिन, लक्षात राहील. तर बघा मित्रांनो, एकूण आपण असे 17 व्यक्ती बघून घेतलेले आहे.
त्यांचे समाधीस्थळं अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला हे सांगितलं आहे आणि इतर माहितीसुद्धा याच्याबद्दल काय आपण ते जाणून घेतली आहे. आणि ते परीक्षेमध्ये येणारे सर्वच्या सर्व प्रश्न आहे ते जर प्रश्नाचे उत्तर तुम्हाला जर पाठ नसेल तर तुम्ही ते पूर्ण काय करा, पाठ करून टाका. व्हिडिओ एक वेळेस न बघता 2-3 वेळेस बघा, जेणेकरून ते तुमच्या संपूर्ण काय होणार, मुखपाठ होईल. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला आपल्याला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे, जेणेकरून जे मी नवीन व्हिडिओ ॲड करणार तुमच्यापर्यंत ते लगेचच्या लगे पोहोचणार. आणि जर व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडला असेल, इतर व्हिडिओपेक्षा जर तुम्हाला एक्स्ट्रा माहिती त्यामध्ये मिळत असेल, माहिती परिपूर्ण असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो व्हिडिओ आहे इतर व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा त्याला काय करायचं आहे, शेअर करायचा आहे.